सापाने जाऊन एका 14 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय. नेमकं आपण काय झालं होतं ते ऐकून घेऊ. काय झालं होतं? मी बाहेर होतो, मला कॉल आला होता आणि आई बाबा घरी होते. रात्री अचानक 2 वाजे रात्रीला त्रास झाला, पोट दुखते म्हणून. खूप जास्त पोट दुखायच्या आणि सकाळी उलट्या, म्हणजे असं वाटत होतं, म्हणजे श्वास घ्यायला खूप त्रास होत होतं, डोळे बंद झाले होते, खूप म्हणजे त्रास, ताप खूप आला होता तिला. ताप जे होतं ते खूप जास्त झालेला होता, डोळे बंद झाले होते. नंतर हॉस्पिटलला नेलो आम्ही, पण तिथे डॉक्टरना हे कळालं नाही की सापाचं असू शकते म्हणून. त्यांनी औषधी केली तरी पण आराम नाही झाला. नंतर आम्ही नंदिनी हॉस्पिटलला नेलं. त्याच्यामधून ऑक्सिजन वगैरे तिथे 1-2 तास ठेवलं आणि तिथून मॅक्स हॉस्पिटलला नेलं. पण नेतानी ते त्रास खूप जास्त झालेला होता, तर हॉस्पिटलला पोहोचताना तिथे डेथ झाली. आणि डेथ झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला रात्री त्याच रूममध्ये तो साप मिळाला. साप पकडायला सर्पमित्र आले होते, त्यांनी साप पकडून नेला. त्याच्यानंतर आम्हाला कळलं की या सापाचेच विक्टम असे होते आणि त्याच्यामुळेच असं होऊ शकते.